तर उमेदवारीला भाजपने नकार दिला या बातमीमध्ये काहीही तथ्य नाही असं छगन भुजबळ म्हणालेले आहेत आणि सगळ्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला। तर राज्यसभेवर जातो असं म्हणालो होतो, पण दुर्दैवाने हाती आलेल्या संधी गेल्यात असं देखील भुजबळ म्हणालेले आहेत आणि त्यांची खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे। मात्र भाजपने उमेदवारीला नकार दिला ही जी काही चर्चा सुरू झालेली होती या चर्चेला त्यांनी पूर्णपणे नकार दिलेला आहे आणि त्या चर्चेला त्यांनी पूर्णविराम आता लावला। त्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याच्या ज्या काही चर्चा सुरू होत्या या चर्चेला देखील त्यांनी आता थांबवलंय। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून। प्रणाली, छगन भुजबळ येऊन स्वतःच माध्यमांशी बोललेले आहेत आणि भाजपने उमेदवारीला नकार दिला नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। अगदी खरं आहे। त्यांचं असं स्पष्ट म्हणणं आहे की ज्या बातम्या प्रसार माध्यमात चालवत आहे की भाजपनं नकार दिला त्यांच्या उमेदवारीला, या बातम्या चुकीच्या आहे। असं काहीही घडलेलं नाही। परंतु एक वाक्य त्यांनी अजून जाता असं म्हटलं आहे की मी कबड्डीचा प्लेयर आहे, मी काही बुद्धिबळाचा प्लेयर नाहीये। तर बुद्धिबळाचा खेळाडू जसा सोंगट्या मागे, त्याचा अर्थ आपल्याला असं काढता येईल की बुद्धिबळाचा खेळाडू जशा पद्धतीने सोंगट्या मागे पुढे करतो तसं न होता त्यांच्या बाबतीमध्ये कायम खो दिला जातो आहे आणि त्यामुळं कुठे ना कुठे पुढे संधी मिळेल अशी अपेक्षा त्यांना या ठिकाणी असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे पुढे आपल्याला संधी मिळेल असं आहे, त्या संधीचं आपण पूर्ण करू अशी अपेक्षा त्यांना आहे। निश्चितच प्रणाली, या संदर्भामध्ये आणखी काही घडामोडी घडतील त्याचे अपडेट जाणून घेणार आहोत। माहितीसाठी धन्यवाद। तर भुजबळांनी खतखत देखील व्यक्त केलेली आहे की दुर्दैवाने ज्या काही संधी आलेल्या होत्या त्या संधी गेल्यात, मात्र भाजपने उमेदवारीला नकार दिला नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आता भुजबळांची नाराजी दूर झाली आहे किंवा भुजबळ नाराज आहेत। या ज्या काही चर्चा सुरू होत्या त्या चर्चा आता त्यांना पूर्णविराम स्वतः भुजबळांनीच येऊन दिलेला आहे। राजेंद्र जैन यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिलेली आहे। उमेश पाटील, एनसीबीचे प्रवक्ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उमेशजी, स्वागत आहे न्यूज 18 मध्ये। भुजबळांनी जी काही खतखत व्यक्त केली आहे की अनेक संधी आल्या मात्र त्या संधी नाही घेता आल्या, त्याबद्दल काय म्हणणं आहे? नाही, तसं नाहीये। आता भुजबळ साहेब स्वतः मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहेत, ते पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत। जवळपास पक्ष स्थापनेपासून माननीय भुजबळ साहेबांना सुरुवातीला उपमुख्यमंत्री पदापासून पक्षाच्या अध्यक्ष पदापासून सातत्यानं मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी ते राहिलेले आहेत। आता त्यांचे चिरंजीव पंकज भुजबळ यांना विधान परिषदेवर संधी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि तशीच समीर भुजबळ यांनाही दिली होती, पण पराभूत झाल्यामुळं ते त्या ठिकाणी सभागृहामध्ये पोहोचू शकले नाहीत। आता भुजबळ साहेबांचा दिल्लीमध्ये निश्चितपणे पार्टीला उपयोग होणार होता, त्यामुळे कदाचित त्यांच्या नावाची राज्यसभेच्या करता गांभीर्याने चर्चा देखील त्या ठिकाणी चालू होती। भुजबळ साहेबांनी देशभरामध्ये ओबीसींचा आवाज बुलंद केला असता याच्याबद्दल दुमत नाही। त्यांच्या व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व जे आहे ते संपूर्ण देश पातळीवरचं त्या ठिकाणी निश्चितपणे आहे। ते तिथं गेले असते तर आमच्या पक्षाला निश्चितपणे जास्तीचा फायदा झाला असता, याच्याबद्दल पण काही दुमत नाही। परंतु राज्यामध्ये ते आज मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी मंत्रिमंडळाचा राजीनामा त्या ठिकाणी दिल्यानंतर समजा त्या ठिकाणी समीर भुजबळ यांना मंत्री म्हणून संधी दिली असती तर पुन्हा तिथं पोटनिवडणूक लागली असती आणि त्यांच्या जागेवर लागलेल्या पोटनिवडणुकीच्या करता म्हणजे एक प्रकारे ते पक्षाकरता कदाचित रिस्क ठरू शकली असती। उद्याच्याला निवडणुका असतात, पोटनिवडणुकीमध्ये सगळ्यांनी तिथं भुजबळ साहेबांच्या विरोधकांनी किंवा पक्षाच्या विरोधकांनी एकत्रित येऊन मोठ बांधून ताकद लावली असती आणि कारण नसताना पक्षापुढं आज रोजी तिथं गरज नसताना संघर्ष तयार झाला असता आणि ते टाळण्याच्या करता कदाचित, मला त्याच्यामध्ये तपशिलात माहित नाही आमच्या पक्ष नेतृत्वाने काय विचार केला हे मला माहित नाही। आणि त्याचबरोबर विदर्भामध्ये तसंही आमच्या पक्षाचं रिप्रेझेंटेशन कमी आहे आणि भंडारा गोंदियामध्ये निश्चितपणे प्रफुल्लभाई पटेल यांनी त्या ठिकाणी सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील, त्याचबरोबर त्या ठिकाणच्या इतर निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळवून दिलेलं आहे। तुलनेनं जर बघितलं विदर्भातल्या भंडारा गोंदिया या जिल्ह्याच्या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यांमध्ये आमची शक्ती तेवढी नाहीये आणि त्यामुळं त्या ठिकाणची लिडरशिप जी आहे, ज्यांनी ते यश मिळवून दिलेलं आहे, त्यांना त्याचं अप्रिसिएशन करणं ते देखील गरजेचं आहे। शिवाय अल्पसंख्याक समाजाला त्यातून संधी मिळते। आपण अल्पसंख्याक समाज म्हटलं की फक्त मुस्लिम कम्युनिटीच प्रामुख्यानं त्या ठिकाणी
नाव पुढे येतात, परंतु जैन कम्युनिटी सुद्धा अल्पसंख्याकमध्ये येते आणि त्या कम्युनिटीच्या रिप्रेझेंटेशनच्या दृष्टीने सुद्धा विचार झाला पाहिजे, हा देखील पक्षामध्ये विचार झालेला असू शकतो. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर शेवटी अजिबातच रिप्रेझेंटेशन नाही असं नाही. त्यांनी तटकरे साहेबांचं उदाहरण दिलं, त्यांनी मकरंद पाटलाचं उदाहरण दिलं. ही याच्यामध्ये राजकीय प्रक्रियेत नसताना कुणाला संधी दिली अशातला भाग नाही की फक्त केवळ यांचा मुलगा आहे, यांचा भाऊ आहे म्हणून संधी दिलेली अशातला भाग नाही. नितीन पाटील हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे साताऱ्याचे चेअरमन राहिलेले आहेत, वेगवेगळ्या पदावर त्यांनी काम केलेलं आहे, पक्ष संघटनेत काम केलेलं आहे. आता एखाद्याचा भाऊ आहे म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या कामाला दुर्लक्षून पण चालणार नाही. निश्चितपणे कार्यकर्त्यांमध्ये तशी भावना निर्माण होऊ शकते, परंतु त्या संदर्भामध्ये भविष्यामध्ये आणखी संधी निर्माण होत असतात. यापुढच्या काळामध्ये पक्षातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा निश्चितपणे पार्टी विचार करेल. आता उलट सर्व नेत्यांनी मिळून त्या ठिकाणी त्या दिशेनं प्रयत्न करण्याची त्या ठिकाणी नियोजन केलेलं असावं असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे उमेशजी. एकीकडे आपण बघतोय की छगन भुजबळ हे अतिशय ज्येष्ठ नेते आहेत आणि आता तुम्ही जसं म्हणालात की भविष्यात देखील संधी येतीलच, मग त्यामुळे राजेंद्र जैन यांचं नाव पुढे आलं आणि भुजबळांच्या नावाची चर्चा असताना सुद्धा त्यांना उमेदवारी दिली नाही. यामुळे राजकीय वर्तुळात आता जास्त चर्चा सुरू झाल्यात. चर्चा होणारच ना. भुजबळ साहेबांच्या व्यक्तिमत्वाचं महत्व तेवढं आहेच, सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रात आहे, देशभरामध्ये आहे. त्यांच्या संदर्भानं कुठलाही विषय आला तर चर्चा तर होणारच. हो, पण बरोबर आहे. आणि त्याचबरोबर राजेंद्र जैन हे प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्ती आहेत, विश्वासू आहेत, त्यामुळे त्यांचं नाव पुढे केलं अशा देखील चर्चा सुरू झाल्यात. ते पहा, प्रत्येक कार्यकर्ता हा कुणाचा ना कुणाचा निकटवर्ती असतो. प्रफुल्लभाई पटेल हे पक्षाचे सिनियर मोस्ट नेते आहेत. आज केंद्र स्तरावर असेल, देश स्तरावर असेल, आमच्या पक्षाचा राष्ट्रीय स्तरावरील प्रभाव निर्माण करण्यामध्ये प्रफुल्लभाईचं योगदान हे अत्यंत महत्वपूर्ण राहिलेलं आहे. त्यांचं व्यक्तिमत्व प्रफुल्लभाईचं जे आहे ते देशव्यापी आहे, आपल्याला सगळ्याला माहित आहे. आणि त्या ठिकाणी त्या विदर्भातल्या कार्यकर्त्याला संधी मिळणं त्या ठिकाणी गरजेचंच होतं. आणि त्या दृष्टिकोनातून शेवटी विचार करत असताना सर्व बाजूंचा विचार करावा लागतो, प्रादेशिक विचार करावा लागतो, सामाजिक विचार करावा लागतो. अशा सर्व दृष्टिकोनातून त्या ठिकाणी विचार करून तो निर्णय घेतला. प्रफुल्लभाईचं पक्षामध्ये त्या ठिकाणी. तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील आपल्यासोबत फोन लाईनच्या माध्यमातून जोडलेले होते. त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे, पक्षाने काय विचार केलेला आहे आणि का राजेंद्र जैन यांचं नाव समोर आलंय या संदर्भामध्ये न्यूज 18 मराठीशी त्यांनी बातचीत केली आहे. भुजबळांनी खदखद व्यक्त केलेली असली तरी भुजबळांना राज्यसभेवर पाठवून भुजबळांचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये समस्या निर्माण झाल्या असत्या, त्या संदर्भामध्ये त्यांनी स्पष्टीकरण दिलंय.